नमस्कार मित्रांनो, तर लाखात एक आमचा दादा या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की काजू पुड्या दोघंही दुकानामध्ये गेम खेळत बसलेले असतात. सूर्या तिथे येतो आणि त्या दोघांनाही ओरडून कामाला लावतो. सूर्या देवपूजा करून घेतो आणि भागूसाठी देवाकडे प्रार्थना करतो. तर इकडे राज आणि बाकी सगळे पुण्याला पोहोचलेले असतात. राज भागूकडे बघत असतो. आज काही झालं तरी भाग्यश्रीला तिचं प्रोजेक्ट प्रेझेंट करू द्यायचंच नाही असं त्याने ठरवलेलं असतं. भागूकडे रागाने बघत असतो. टीचर सगळ्या मुलांना त्यांच्या रूममध्ये पाठवतात. मुलींना एका रूममध्ये घेऊन येतात. टीचर म्हणतात, आता थोडा वेळ आहे आपल्याकडे, आराम करा आणि त्यानंतर फ्रेश होऊन बाहेर या. विज्ञान प्रदर्शनाला जायचंय आणि तिकडून मग सरळ आपल्या घरी जाऊ. सगळे मुली ठीक आहे म्हणतात. टीचर बाहेर निघून जातात. हे सगळं राज खिडकीतून बघत असतो. सगळ्या मुली कपडे चेंज करून फ्रेश होऊन बाहेर येतात. सगळे भागूला म्हणतात, विज्ञान प्रदर्शनाला वेळ आहे ना, आपण जाऊ ना, इथे शेजारीच मॉल आहे, तिथे फिरून येऊ. भागू म्हणते, नाही, मला दादांनी सांगितले कुठेही जायचं नाही, मी इथेच थांबणार आहे. सगळ्या मुली मॉलमध्ये जायला निघून जातात. भागू तिथेच प्रेझेंटेशनची तयारी करत असते आणि हे सगळं राज खिडकीतून बघतो. मुली जेव्हा फ्रेश व्हायला गेलेल्या असतात त्यावेळेस राजने तिथे च्युइंगम चिटकवून ठेवलेलं असतं. भागू एकटी असताना प्रेझेंटेशनची तयारी करत असताना तिच्या कपड्याला ते च्युइंगम लागतं. भागू कपडे चेंज करायला बाथरूममध्ये जाते. राज पटकन आतमध्ये येतो आणि कडी लावून घेतो. तो बाहेर येतो आणि बाथरूमच्या खिडकीमध्ये कॅमेरा ठेवून भागू कपडे चेंज करते हे बघून सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून टाकतो. सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून राज तिथून पळून जातो. भागूला डाऊट येतो की नक्कीच कोणीतरी होतं. ती इकडे तिकडे बघते. तिला वाटतं की कोणी नाहीये. ती दरवाजा उघडायला जाते तेव्हा तिला कळतं की बाथरूमचा दरवाजा लॉक केलाय कोणीतरी. ते दरवाजा ठोकवते पण तिथे कोणीच नसतं. भागू रडायला लागते आणि ती खाली पडून खूप रडत असते. तिला दादाची खूप आठवण येते. तर इकडे शालन मालन या सारख्या भांडत असतात. प्रत्येक गोष्टीवरून, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडतायत. हे बघून डॅडी शत्रू ठरवतात की यांच्याकडे चहा सुद्धा मागायचा नाही. डॅडी छत्रीला सांगतात आणि बाहेरून चहा मागवतात. छत्री त्या दोघांसाठी चहा घेऊन येतो आणि त्या दोघांनाही देतो. डॅडी म्हणतात, बाहेरच्या चहाला चव राहिलेली नाहीये, काय करायचं ना, आपल्याला आता घ्यावाच लागतोय. शत्रू म्हणतो, डॅडी तुम्ही काही करत नाहीये. अहो, तुम्ही या बायकांना डोक्यावरती का बसवताय? तुम्ही यांना एका शब्दात नीट करू शकता, तुम्हाला माहितीये, आणि तुम्हाला यांना शहाणं करता येत नसेल ना तर मी करू का? डॅडी म्हणतात, नको नको, त्या दोघींपासून लांबच राहा. त्या दोघी भांडायला लागल्या ना की मला काही सुचत नाही, नुसती भीती वाटायला लागते. माझ्या बापाला पण 2 बायका होत्या, त्यांनी तर जीव नकोसा करून टाकला होता. ही बायकांनी माझ्या बापाला एवढा त्रास दिला आणि त्या जाचाने माझा बाप लवकर खपला. म्हणून इतके दिवस मी या दोघींना पण मुठीत ठेवलं होतं. पण आता भीती वाटते, माझ्या बापासारखी माझी अवस्था तर होणार नाही ना, काय होईल मग माझं? शत्रू म्हणतो, डॅडी तुम्ही असं बोलायला लागल्यावरती आम्ही काय करायचं? ते तेजू चहा घेऊन येते. शत्रू डॅडी या दोघांनाही चहा देते. सुनबाई खूप संस्कारी निघालात तुम्ही. म्हणतो, हो डॅडी, अहो तेवढा होल्ड ठेवलाय मी तिच्यावर. म्हणतात, यांच्यावरती होल्ड ठेवून काही उपयोग होणार नाहीये, त्या सूर्यावरती होल्ड ठेवायचं बघा जरा. म्हणतो, हो त्याच्यावरती होल्ड ठेवायला हवा. शत्रू विचारतो, आता काय केलंय त्याने? छत्री म्हणतो, त्याने काय केलं? त्याने काही नाही केलं, त्याच्या बहिणीने केलंय. शाळेमध्ये पहिला नंबर पटकवलाय आणि आता पुण्याला गेलीये प्रेझेंटेशन करायला. जर का ती जिंकली ना तर तिला गोल्ड मेडल नक्कीच मिळणार. नंतर तिचा संपूर्ण शिक्षणाचा खर्च शाळा आणि सरकार दोन्ही उचलणार. सगळ्यामुळे गावामध्ये नाव कोणाचं होणार? सूर्याचं होणार. भडकतात. ते म्हणतात, ती मुलगी पहिली आलीच कशी? परीक्षक कोण होता तिथे? त्याचं नाव शोधून काढा. शत्रू म्हणतो, डॅडी अहो ते करून काही होणार नाहीये. तुमच्या ओळखीचा इथे फायदा होतो, पण पुण्यामध्ये काहीतरी फायदा होणार आहे का? डॅडी म्हणतात, मी असताना तिचा नंबर आलाच कसं काय? इथून पुढे सूर्याचं भलं होता कामा नये. प्रगती झाली की आपली बर्बादी पक्की होऊन जाईल, म्हणून हे करायचं नाही आपल्याला. कामाला ते विचार करत असतात की पुढे काय करायचं, प्रगती होता कामा नये यासाठी काय काय करता येईल. तर इकडे तुळजा शाळेमध्ये आलेली असते. तिला व्यंकटेश सरांनी बोलवून घेतलेलं असतं. तुळजा म्हणते, अहो सर, त्या दिवशी तुम्ही सांगितलं होतं ना मला, तसं मी सगळं करून बघितलं, पण सीसीटीव्ही फुटेज जिथे असतं ना ती रूम लॉक होती. सर म्हणतात, इथे बोलू नका, इथे बोलणं खूप डेंजर आहे, पटकन बोलून मोकळं व्हायचंय. विचारते, पण ते सीसीटीव्ही फुटेज ते कुठे मिळेल? सर म्हणतात, अहो ती रूम कधीच लॉक नसते, पण ती लॉक आहे कालपासून. तुळजा म्हणते, याचा अर्थ कोणीतरी पुरावे नष्ट केले असतील. आता कसं कळणार आपल्याला? जेवणामध्ये कोणी काहीतरी टाकलं होतं, सूर्याला कोणी अडकवलं असेल, कसं कळणार? सर म्हणतात, सत्य फार काळ लपून राहत नाही, बाप लोकांना त्रास देणाऱ्यांना त्रास होतोच. व्यंकटेश सर तुळजाच्या हातात पेनड्राईव्ह ठेवतात आणि म्हणतात, मोठ्या कष्टाने जीवाचा धोका पत्करून मी हे मिळवले, हे वाया जाऊ देऊ नका. आणि हो, माझं नाव कुठेही येऊ देऊ नका, आणि नाहीतर माझी नोकरी जाईल. तुळजा त्यांना थँक्यू म्हणते आणि तिथून निघते.
तर इकडे भागू मोठमोठ्याने दादा दादा अशी हाक मारत असते. तिला आठवतं की सूर्याने आपल्याला सांगितले कधीही हरायचं नाही, गोष्टीला धीराने तोंड द्यायचं. भागू डोळे पुसते आणि उभी राहते. ती मोठमोठ्याने आवाज देते, कोणी येते का मदतीला ते बघते. तर इकडे सूर्य दुकानात झोपलेला असतो. त्याला स्वप्न पडतं की भागू कोणत्या तरी मोठ्या अडचणीत आहे. तो घाबरतो आणि विचार करतो. त्याला वाटतं की काजू कोणत्या तरी संकटात पडलेली असेल. तो काजू पुड्याला हे सगळं सांगतो. काजू पुड्या म्हणतात तसं काही नसेल, तू जास्त काळजी करतो ना म्हणून तसं होत असेल. भागू खूप कणखर आहे. सूर्य टीचरला फोन लावतो आणि टीचरला विचारतो, मला भागूशी बोलायचं होतं. आतमध्ये जातात. तिकडे ती भागू दिसत नाही. टीचर खोटं सांगतात की ती जेवायला वरती गेलीये, मी थोड्या वेळाने फोन लावून देते. सूर्य फोन ठेवतो आणि विचार करत असतो. तो म्हणतो, हे काय होऊन बसले, भागू तिथे नाहीये, नक्की जेवायला गेली असेल का? भागू कोणत्या संकटात तर अडकली नसेल ना? तर इकडे भागू जोरजोरात दरवाजा ठोकत असते आणि तेवढ्यात तिथे टीचर येतात. टीचर दरवाजा उघडतात. भागू बाहेर येते आणि टीचरला मिठी मारते आणि घडलेला सगळा प्रकार सांगते. टीचर म्हणतात, घाबरू नकोस, मी आहे ना, आता प्रेझेंटेशनची तयारी कर, आपल्याला निघायचे, सगळ्या मुली येतीलच. भागू प्रेझेंटेशनची तयारी करायला घेते. तर इकडे तुळजा पेनड्राईव्ह घेऊन घरी आलेली असते. ती विचार करते की आता काय करायचं, या पेनड्राईव्ह मध्ये काय आहे ते कसं बघायचं. आपल्याकडे तर लॅपटॉप नाहीये आणि माझा लॅपटॉप घरी आहे, मग घरी जावं लागेल. पण आईकडे गेल्यावरती कसं चेक करता येईल, ती विचार करत असते. कोणाचं लॅपटॉप आहे का, शेजारी पाजारी विचारपूस करावी असं तिला वाटतं. तर इकडे शत्रू आपल्या घरी सिगरेट ओढत बसलेला असतो आणि तो फोनवर बोलत असतो. फोनवर बोलत असताना तो सगळे ॲश बाजूला टाकतो. तिकडे त्याचे कपडे इस्त्री करून ठेवलेले असतात आणि त्याच्यावरती सगळे राग पडते. तो फोन ठेवतो आणि शेजारी बघतो. त्याला दिसतं की आपले कपडे जळालेत. तो तेजूला आवाज देतो आणि तेजूला विचारतो, हे इकडे कपडे ठेवलेच कोणी, तुला एवढं कळत नाही का? तुझ्या भावाने का हे शिकवलंय का? आमचे कपडे जाळलीस तू, उद्या आमचं घर जाळशील. तेजू म्हणते, मी हे कपडे इथे नाही ठेवले, इस्त्रीवाला आला होता तेव्हा मी इथे नव्हतेच. म्हणतो, हो का? अगं तुझं लग्न करून तुला इथे आणलं कशासाठी, हे करायसाठी का? धंदे इथे चालणार नाही. डॅडी पण तिथे येतात. डॅडी म्हणतात, सुनबाई, अहो तुम्हाला काय वाटते, तुमच्या घरच्यासारखं इथे चालणार आहे का? तुमच्या घरी कसेही कपडे कुठेही ठेवले तरी चालतात, पण आमच्या इथे असं चालत नाही. तुम्हाला कळलं नाही का? इस्त्रीवाला आता येईल उचलावं म्हणून का काय? नाही, शत्रू यांना शिक्षा द्यायलाच हवी. शत्रू म्हणतो, हो डॅडी, हिला असं बोलून चालणारच नाहीये. आपल्या घरची शिस्त काय असते ना, आता हिला कळायलाच हवं. शत्रू आपला पट्टा काढतो आणि तिला मारणार असतो. शालन मालन हे सगळं बघतात आणि ते धावत शत्रूकडे येतात. मालन म्हणते, शत्रू, अरे मी तुझे सावत्र आई आहे, पण कधी तुला तसं वागवलं का रे? अरे लोक म्हणतात तू माझाच मुलगा आहे, कधी भेदभाव केला नाही मी. शालन म्हणते, बघा ओ बघा, ही मला माझ्या पोरापासून तोडतीये आणि आम्ही गप्प बसून राहू का? मालन म्हणते, मी कधी तोडलं आणि माझ्या नावाने काय बोलताय तुम्ही? दोघे खूप भांडत असतात. शत्रू म्हणतो, मला एक कळत नाही, माझ्यावरती एवढं प्रेम उतू कसं चाललंय या दोघींचं पण. डॅडी म्हणतात, देवा काय होऊन बसलंय हे, देवा उचल रे उचल, मला नको, या दोघींपैकी एकीला उचल म्हणजे घर शांत राहील. शत्रू डॅडींकडे मदत मागत असतो. डॅडी पण शालन मालन यांच्या भांडणाला वैतागलेले असतात. शालन मालन खूप भांडत असतात आणि खूप वाद घालत असतात. डॅडी म्हणतात, तुम्हाला काय करायचं ते करा. डॅडी तिथून निघून जातात. शत्रू म्हणतो, मला पण महत्वाचं काम आहे. शत्रू आपला बेल्ट तिथेच टाकतो आणि तिथून पळ काढतो. शालन मालन खूप खुश होतात, हसतात, एकमेकांना टाळ्या देतात आणि तेजूकडे बघतात. आज आपण शत्रूपासून तेजूला वाचवलं, एवढं मार खाण्यापासून वाचवलं म्हणून त्यांना आनंद होतो. तर इकडे तुळजा राजूकडे आलेली असते. ती राजूला म्हणते, राजू आपल्याकडे लॅपटॉप नाहीये ना, मला हवा होता, थोडं काम होतं. राजू म्हणते, शेजारी आहे ना आपल्याकडे नानांकडे, धनु दिदी जाईल ना, ते तिला आणायला सांगते. राजू तिथून निघून जाते. तुळजा विचार करते. ती म्हणते, आता हा पेनड्राईव्ह मला नीट सांभाळून ठेवायला हवा. ती विचार करत असते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या 6 जानेवारीच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय की धनु नानांच्या घरी जाते आणि लॅपटॉप हवाय असं सांगते. थोड्या वेळाने प्रताप लॅपटॉप घेऊन येतो आणि तो तुळजाला देतो. तुळजा तो पेनड्राईव्ह कनेक्ट करते आणि त्याच्यामध्ये काय आहे ते सगळं चेक करते. तर इकडे भागूचं प्रेझेंटेशन होतं आणि तिला पहिलं बक्षीस मिळालेलं असतं. ती घरी येते आणि तुळजा सूर्या यांना ते बक्षीस दाखवते. सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. दुसऱ्या दिवशी भागू शाळेत येते. राजने भागू कपडे चेंज करत असल्याचा व्हिडिओ सगळ्यांना दाखवलेला असतो. सगळी मुलं तिला चिडवत असतात. भागूला खूप कसं तरी होतं आणि ती शाळेतून पळते.